सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अक्षय हा रेवाचे पाय दाबत असतो. अक्षय म्हणतो की मी तुझे असे मसाज करून देईल आणि असे पाय चेपून देईल ना, तुला आयुष्यभर ते लक्षात राहील. तर रमा ही दरवाजात येऊन ते सर्व बघत असते आणि गालातल्या गालात हसत असते. अक्षय म्हणतो मी तुला अशी मसाज करून देईल ना की काही वेळाने तुला वाटणार आहे आता की तुला पायच नाहीये. तर रेवा म्हणते काय बोलतोयस अक्षय? आणि खटकन अक्षय हा रेवाचा पाय अजूनच वाकडा करतो तर रेवा ओरडू लागते. अक्षय म्हणतो की मी तुझ्यासाठी सूप आणू का? तर रेवा म्हणते की नाही रे नको अक्षय. अक्षय म्हणतो असं काय करतेस रेवा? आणि अक्षय हा सूप आणायला जातो तर रेवा आता पायाला त्रास होत असल्यामुळे रडू लागते. आपला पाय हातात घेत रेवा आता मोठमोठ्याने ओरडू लागते. अक्षय आता बाहेर येऊन रामाला म्हणतो की बघितलं का, मला तिने तिचे पाय चेपायला लावलं आणि तिच्या पायाला मला हात लावावा लागला. अक्षय म्हणतो की माझे हात मलिन झाले मलिन रामा. अक्षय म्हणतो की चांगल्या माणसाला मी डोक्यावर घेऊन सुद्धा नाचेल, पण या घाणेरड्या माणसाचे पाय माझ्या हाताला लागले. इकडे आता अक्षय आणि रामा त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन दोघेही मोठमोठ्याने एकमेकांसोबत भांडू लागतात. त्यांच्या आवाजाने जान्हवी ही पायऱ्या उतरत तिकडे येऊ लागते. अक्षय म्हणतो की बायको म्हणून किती छळशील तू मला. आणि तेवढ्यात भांड्याचा आवाज येऊन जान्हवी विचार करते की कोणीतरी भांडतंय का. दरवाजाला कान देऊन जान्हवी ती ऐकू लागते तर चमचा हातात टाकून मोठा आवाज करत अक्षय म्हणतो की किती शंका घेशील. इकडे अक्षय आता रामाला तिच्या कानात गुपचूप सांगतो की असं समज की तुझ्या नवऱ्याने माती खाल्ली. लग्नानंतर त्याने लफडं केलं. एका बाईबरोबर त्याने अफेअर ठेवलंय असा समज करून तू माझ्याशी भांड रामा, असे हळूचच आता अक्षय रामाला सांगतो आणि जान्हवी कान देऊन ऐकत असते. रामा लगेच अक्षयचा कॉलर धरून अक्षयला मोठमोठ्याने बोलू लागते. तर अक्षय म्हणतो माझ्या कॉलरला हात तर लावून बघ तू, मग बघतो तुझ्याकडे. आणि जान्हवी ते सर्व ऐकते. अक्षय म्हणतो की रामा मी तुझ्याकडे माफी मागितली तर तू मला माफ नाही करू शकत का? झाली नवऱ्याकडून चूक, त्याचं एवढं काय? हळूचच रामा म्हणते अहो काय बोलताय तुम्ही, मी म्हणाले ना आता मी तुम्हाला माफ केलंय. अक्षय म्हणतो भांड आता भांड रामा. तर रामा मोठ्याने म्हणते की कसं माफ करू तुम्हाला, तुम्ही जर हे असं केलं तर कसं माफ करायचं. जोराने भांडे आदळत लगेचच अक्षय हा हळूचच नाचू लागतो. तर रामा मोठ्याने भांडत असते. तर रामा म्हणते की मी तुमच्या दोघांच्या मध्ये येणार. तर अक्षय म्हणतो तुझा काहीच संबंध नाहीये. तर बोट करत रामा म्हणते की मी काहीच ऐकणार नाही आणि मी मध्ये येणार म्हणजे येणारच. इकडे आता रेवा तिच्या बेडरूम मध्ये अक्षयने आपल्याला कसे प्रेमाने पाय दाबून दिले हे सर्व आठवून आता खुश झालेली असते. तर आता रेवा इकडे मस्तपैकी वेपर्स खात गाणी गुणगुणत असते की तोल माझा सावरू दे. तेवढ्यात रागाने आणि तावातावाने जान्हवी तिथे म्हणते की अगं रेवा तुझा तोल तिकडे, तू नंतर सावर, पण त्या दोघांचा तोल तिकडे जायला लागलाय. तर रेवा म्हणते की कुणाचा तोल जायला लागलाय? तर जान्हवी म्हणते की त्या दोघांमध्ये भांडण लावून तुला आता अगदी बरं वाटतंय ना. तर रेवा म्हणते की कुणाबद्दल बोलताय तुम्ही? तर लगेचच विचार करून रेवा उठून उभा राहत म्हणते की अक्षयबद्दल बोलतेस ना तू? तर जान्हवी म्हणते हो. जान्हवी म्हणते की अगं ते एकमेकांसोबत किती भांडतायत तुला माहीत आहे का? भांडी फेकतायत आणि मोठमोठ्याने ओरडतात. या घरात असं कधीच घडलं नव्हतं. तर आता हसतच रेवा म्हणते की थांब थांब मी बघून येते. आणि रेवा ते ऐकायला जाते. तर इकडे अक्षय रामाला बोलत असतो की तुझ्यामुळे अगदी ताप झालाय आणि आता मी तुला शापच देतो. अक्षय म्हणतो की मी जर तुला शाप दिला ना तर आमटीला फोडणी द्यायलाच तू विसरशील. रामा म्हणते मी जर विसरले तर तुम्हाला आमटीच मिळणार नाही. अक्षय म्हणतो की मी तुला साधं माफ करायला म्हणालो तर तू कर ना मला माफ, किती संशयी बायको आहे. असे म्हणत अक्षय डोक्याला हात लावतो. तर रेवा ते ऐकून खूप खुश होत असते. रामा म्हणते की ठेवील मी माझं थोबाड बंद, पण मला जे हवंय ते तुमच्याकडून पाहिजे. तर अक्षय म्हणतो काय हवंय? तेव्हा रामा म्हणते की मी सांगते आणि जोराने अक्षय आणि रामा भांडे आदळू लागतात. तर रेवा कानाला हात लावते. जोराने भांडी आदळत अक्षय म्हणतो काय हवंय बाई तुला? तर रामा म्हणते सुटका हवी मला तुमच्यापासून, सुटका. तर ते ऐकून आई आजी आणि सीमा सुद्धा तिथे आलेले असतात. आई आजी म्हणते की अगं हे काय चाललंय? आई आजी म्हणते की काय दारावरच्या लोकांसारखे भांडतात ही दोघं. आरती सुद्धा तिथे आलेली असते. अक्षय अजूनच जोराने भांड्याचा आवाज करतो. तेव्हा सीमा रेवाकडे बघत म्हणते की एक मिनिट, नवरा जर बायकोसोबत असं वागत असेल ना तर मग भांडायलाच पाहिजे त्याने. अक्षय म्हणतो की आता जास्त बोलली तर मी तुला बाहेर फेकूनच देईल. तर रामा म्हणते द्या ना फेकून. आणि लगेच आता मोठा आवाज होतो. जोराने अक्षय आता ती भांडी सर्व घेऊन दरवाजा उघडत बाहेर येतो आणि आई आजी समोर टाकतो आणि म्हणतो की घे टाकले मी भांडे. तर आई आजी आता डोक्यालाच हात लावते. तर रामा म्हणते बघितलं का आई, हे संस्कार आहेत. तर अक्षय म्हणतो की काही बोलू नकोस. डोक्याला हात लावत अक्षय म्हणतो की मी या मुलीला वैतागलोय, जन्मीचं पाप
मी केलं आणि ह्या बाईला घरात घेऊन आलो. रागाने अक्षय तेथून निघून जातो तर रमा रेवाकडे बघत डोक्याला हात लावत म्हणते की नवऱ्याला मी आधीच मुठीत ठेवायला हवं होतं. सीमा म्हणते खरंय रमा तुझं. इकडे आता गार्डनमध्ये येऊन अक्षय डोक्याला हात लावून बसलेला असतो तर रेवा तिथे येत म्हणते की अक्षय तुला जबाबदारी जर उचलायची नाही तर तुला त्रास झालेला मला नाही आवडणार. अक्षय म्हणतो की रेवा मला आता या विषयावरती अजिबात नाही बोलायचं. तर अक्षय म्हणतो की काय वागते ही मुलगी बघितलंस ना तू, आणि रमा अशी रिॲक्ट होईल मी कधी विचारच केला नव्हता. रेवा म्हणते की अक्षय तिचं काय म्हणणं आहे तर उठून उभा राहत अक्षय म्हणतो की ती आता समजावण्याच्या पलीकडे गेली आहे रेवा म्हणते काय म्हणणं आहे तिचं तर अक्षय म्हणतो मी नाही सांगू शकत मला लाज वाटते. तर रेवा म्हणते सांग अक्षय तू लाजू नकोस. तर अक्षय म्हणतो की त्या मूर्ख मुलीचं असं म्हणणं आहे की तू तिचे पाय चेपावेस. अक्षय म्हणतो की नेमकं झालं काय, सकाळी मी तुझे पाय चेपायला वर आलो ना आणि ते तिने बघितलं आणि ती म्हटली की आता रेवाने सुद्धा माझे पाय चेपायला हवेत. रेवा म्हणते की तिची कंपॅरिझन करायची सवयच आहे अक्षय म्हणतो की मी विचार केला होता की तुझ्या फेवरेट आईस्क्रीम खायला आपण बाहेर जाऊ पण माझ्या प्लानचा सगळा त्या रामाने बट्ट्याबोळ केला. रेवा म्हणते बरोबर आहे पण मी कसं पाय दाबायचे तर अक्षय म्हणतो की तेच मी म्हणतोय रेवा. अक्षय म्हणतो की ती मला म्हणाली की जर रेवाने माझे पाय चेपले नाही ना तर मी उद्या तुमच्यासोबत ऑफिसला येईन, तिथे डिनरसुद्धा तुमच्यासोबतच करील आणि मीटिंगही तुमच्यासोबतच करील. ते ऐकून आता रेवाला मोठा धक्का बसतो आणि रेवा अक्षयला म्हणते की अक्षय मी रेडी आहे, मी चेपील तिचे पाय. तर आता रेवासुद्धा विचार करू लागते आणि म्हणते की अक्षय तू काही काळजी करू नको मी पाय चेपीलच. तर आता इकडे आई आजी रमाला म्हणते की काय चाललंय ही नाटकं सर्व आणि हा काय राडा घालून ठेवलाय. रमा म्हणते बघा हा काय राडा घातलाय त्यांनी. रमा म्हणते या भांड्यासारखा यांनी सगळ्यांच्या आयुष्यात राडा घालून ठेवलाय. रमा म्हणते या घरातील पुरुषांना कुणीच काही नाही बोलत, जे काही आहे ना ते फक्त बायकांनाच बोलतात. रमा म्हणते की पण माझं बरोबर आहे, बायकोचं नवऱ्याबरोबर चिडायचा हक्क आहे आणि तोच मी करते. नवरा जर असं वागत असेल ना कुठली सुद्धा बायको हेच करेल. काही झालं तरी हे सारखे मलाच ओरडतात आणि हे मी सर्वात अगोदरच करायला हवं होतं असे आता रमा आई आजी आणि सीमासमोर बोलत असते. इकडे आता शशिकांत हा पंकजला पकडून ठेवलेल्या माणसाला फोन करतो आणि म्हणतो की त्याला दुसरीकडे कुठेतरी बाहेर पाठवून दे. तर तो माणूस म्हणतो की तो त्याच्या आईला भेटायचं आहे आणि बायकोला भेटायचं आहे असं म्हणतो आणि त्याच्या भाचीला सुद्धा भेटायचं असल्याचे बोलतो. तर शशिकांत म्हणतो की त्याला खूप पुळका आलाय का, अजिबात नाही जमणार, त्याला कुठेतरी बाहेर पाठव. इकडे आता रमा ही तिच्या बेडरूममध्ये ब्लँकेट घेऊन मस्तपैकी झोपलेली असते. तर अक्षय रेवाला घेऊन तिथे येतो आणि म्हणतो बघ कशी झोपली ही आणि आता चेप तिचे पाय. हात लावत अक्षय रमाला उठवतो आणि म्हणतो की रेवाला तुझे पाय चेपायला आणलंय आणि पाय चेपून घे नाहीतर तुला बाहेरच झोपायला पाठवीन. तर रमा ही मान हलवते. रेवा म्हणते की अक्षय तू शांत हो आणि रमाला म्हणते की काय झालं रमा तुला. रमा म्हणते की तुला यांनी नाही सांगितलं का. तर रेवा म्हणते एनिवे आले ना मी आता पाय चेपायला आणि रेवा आता रमाचे पाय चेपू लागते. रमाचे पाय आपल्या मांडीवर घेऊन आता रेवा तिचे पाय चेपू लागते. अक्षय म्हणतो व्यवस्थित चेप नाहीतर रात्री मला ती पुन्हा फ्रस्ट्रेट करील. तर आता रेवा पाय चेपत असताना रमा म्हणते खूप बरं वाटतंय मला. तर अक्षय गालातल्या गालात हसू लागतो. रमा म्हणते की अगं पण जरा थोडासा जोर लाव ना, किती हलक्या हाताने चेपतेस ग. तर आता रेवा जोर लावते. तर रमा म्हणते आता बरं वाटतंय. तर आता अक्षय म्हणतो की रेवा तेल सुद्धा लावून दे तिला. तर रेवा म्हणते की रमा तेल लावायचं का. तर अक्षय म्हणतो हो म्हण. तर रमा म्हणते नाही काही गरज नाहीये तेल लावायची. तर रमा म्हणते बरं वाटतंय पाय चेपून. तर अक्षय म्हणतो की तिचे गुडघे सुद्धा दे चेपून. रेवा म्हणते की रमा गुडघे पण चेपायचे का. तर रमा म्हणते चालेल, गुडघे पण चेपून दिले ना तर अजूनच बरं वाटेल मला. डोळे झाकत रमा म्हणते की खूप दुखताय ग तुला काय सांगू. तर आता पाय चेपून दिल्यानंतर रेवा आणि अक्षय त्यांच्या गाडीत येऊन बसतात. तर अक्षय रेवाला म्हणतो की तुला कुठल्या फ्लेवरचं आईस्क्रीम खायचं आहे. तेवढ्यात पाठीमागच्या सीटवर बसलेली रमा ही दोघांच्या मध्ये डोके आणते आणि म्हणते की काय चाललंय. तर दोघेही ओरडतात की तो माझा नवरा आहे, माझ्या नवऱ्यासोबत तू आईस्क्रीम खायला चालली तेव्हा मी सुद्धा माझ्या नवऱ्यासोबत आईस्क्रीम खायला चालली. तेव्हा रेवाला मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की मला सुद्धा बाहेर जायचंय आईस्क्रीम खायला आणि तेही माझ्या नवऱ्यासोबत. तर आता रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता अक्षय रमाच्या खोट्या भांडणात आता रेवा ही पूर्ण अटकलेली असते आणि आता अक्षयचा विश्वास आता रेवाला वाटू लागलेला असतो आणि आता अक्षय रामासोबत भांडून रमा आणि अक्षयमध्ये दुरावा आल्याचे आता रेवाला समजलेले असते आणि आता रेवाचा विश्वास वाढून आता प्रेग्नन्सीचे भयानक सत्य रेवाच्या तोंडूनच अक्षय आता कसा बाहेर काढतो आणि
ते समजताच आता आई आजीला मोठा धक्का बसून अक्षय हा कशी रेवाची हकालपट्टी करतो हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.